दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक काल्पनिक इसाप नीतीमधील गोष्ट आहे. एक कावळा नेहमी एका घराच्या बाजूला बसलेला असतो आणि तो काहीतरी काव करायचा, खायला जायचा आणि तो मालक घराचा लगेच त्याच्यावर काहीतरी फेकून वगैरे मारायचा आणि त्याला हाकलून द्यायचा. पण त्याच ठिकाणी एक कोकिळा यायची आणि ज्यावेळेस ती मंजूळ आवाजात ओरडायची कोकिळा, त्यावेळेस तो मालक लगेच यायचा आणि तिच्यासमोर काहीतरी फळं वगैरे ठेवायचा. आणि हे बघून हा कावळा जो असतो ह्याला थोडासा जरा वाईट वाटायचं की दिसायला आपण दोघं सारखेच, मग हे लोक असं काय करतात. आणि मग एकदा कावळा आणि कोकिळा एका फांदीवर एकत्र बसले असताना कावळा आपलं दुःख तिला सांगतो की बघ, मला लोक सगळे हाकलून देत असतात, परंतु तू आली तर तुला चांगलं खायला वगैरे देतात. असं बघितलं तर आपण दोघांचं रूप जवळजवळ सारखंच आहे. आपण दिसायला दोघं जवळजवळ सारखेच आहोत, तरी बघ हा लोक हे असे का करतात. आणि कोकिळा त्याला सांगते की बघ, जरी हे आपलं वेगवेगळं आवाज असला तरी आपापली जी दुःख असतात ही वेगवेगळी असतात. मला असं वाटतं की तू खरा स्वतंत्र आहेस. तुला कोणी पकडत नाही, परंतु मला नेहमी भीती असते की मला कोणतरी पकडेल, मला कोणतरी पकडून पिंजऱ्यामध्ये टाकेल, आणि ही भीती माझ्या मनामध्ये सतत असते. त्याच्यामुळे हे स्वातंत्र्याचा उपभोग किंवा आनंद मी घेऊ शकत नाही. आणि शेवटी दोघंही विचारविनिमय करतात आणि दोघं एका साधूकडे जातात आणि त्या साधूला सगळं काही सांगतात आणि साधूला सांगतात की आमचा आवाज तू बदलून टाक. म्हणजे कावळ्याचा आवाज कोकिळा घेईल, कोकिळेचा आवाज कावळा घेईल. आणि तो साधू ठीक आहे सांगतो, काहीतरी मंत्र म्हणतो आणि दोघांचे आवाज बदलून जातात. जसा आवाज बदलतो तसा तो कावळा त्या घराजवळ जातो आणि त्या घराच्या ठिकाणी बसतो आणि आवाज करतो. आणि आता त्या कावळ्याचा आवाज कसा झाला आहे, कोकिळेसारखा झाला आहे. तो मालक लगेच येतो आणि त्याच्यासमोर फळं वगैरे ठेवतो आणि ह्या कावळ्याला खूप आनंद वाटतो की अरे वा, मला ह्या मालकाने ओळखलं नाही, पण माझा आवाज तसा झाला आहे म्हणून मला किती खायला दिलं. आणि तो ते खाऊन वगैरे थोडासा असा पुढे जातो आणि तेवढ्यात एक शिकारी डबा धरून बसलेला असतो आणि पटकन जाळ्यामध्ये त्या कावळ्याला पकडतो, कोकिळा समजून, आणि तो त्याला घेऊन जातो. आणि ह्या ठिकाणी कोकिळाचं कावळ्याचा आवाज असतो, ते रस्त्यावर पडलेले दाणे किंवा लोकांनी सुकायला टाकलेले दाणे असतात ते खायला जेव्हा ती कोकिळा जाते तेव्हा ती काव करते. तिचा आवाज बदललेला असतो आणि तो कावळा समजून लोक तिला दगडं मारतात आणि तिला घालवून देतात. आणि नंतर ती बघते तर शिकारी ह्या कावळ्याला पिंजऱ्यामध्ये पकडून घेऊन चालला आहे. आणि मग ती इतर कावळे, कोकिळा सर्व जमा करते पुष्कळ, आणि एकाच वेळेस ते सगळेजण त्या शिकाऱ्यावर हल्ला करतात आणि तो शिकारी पळतो, त्याच्या हातून तो पिंजरा खाली पडतो आणि दरवाजा उघडतो आणि तो कावळा बाहेर येतो. आणि नंतर ते कावळा आणि कोकिळा परत त्या साधूकडे जातात आणि सांगतात, आम्ही जसे आहोत तसंच बरे आहोत, आम्हाला तू परत आमचे आवाज बदलून टाक. आणि साधू परत मंत्र म्हणतो आणि कावळ्याचा आवाज कावळ्याला मिळतो, कोकिळेचा आवाज कोकिळेला मिळतो. त्यावेळेस साधू त्यांना सांगतो की देवाने आपल्याला बनवलेलं आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे, जीवनामध्ये काहीतरी वेगळं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाची सुख आणि दुःख ही सुद्धा वेगळी आहे. स्वतःच्या जीवनाची इतरांच्या जीवनाशी कधीही तुलना करू नका. आपल्या जीवनामध्ये सुख दुःख आहेत, परंतु स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका. एखादा खूप श्रीमंत माणूस आहे, लांबून असं म्हणू नका की तो खूप सुखी असेल, कारण त्या श्रीमंत माणसाची सुद्धा दुःख ही वेगळी असतात. इतर त्यालासुद्धा काही ना काहीतरी दुःख असतात, निराळ्या प्रकारची कदाचित असतील. जे देवाने जीवन आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये आनंद माना आणि कधीही स्वतःच्या जीवनाची तुलना इतरांबरोबर करू नका. आजचं देवाचे वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकारास पत्र ह्याचा 6वा अध्याय 4थं वचन, गॅलेशियन्स चॅप्टर 6 and verse 4.
तर प्रत्येकाने आपापल्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.